नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहेत सुंदर असा बोटनेक। तर बघा, इथे आपण ब्लाऊजची पूर्ण उंची घेतलेली आहे 14.5 इंच आणि इथे गळा रुंदी घेतलेली आहे 3.5 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे 2.5 इंच। मुंडा घेतलेला आहे 6 इंच आणि इथे आपण छातीचं माप घेतलेलं आहे 9.5 इंच। तर बघा, ही पूर्ण मापे ह्या पद्धतीने घेतलेली आहे आणि इथे वर आपण जो छोटा गळा घेतलेला आहे तो घेतलेला आहे 3 इंच। 3 इंच घेऊन आपण इथे गोल गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि खाली 1.5 इंच आपण मध्ये सोडलेला आहे। तर तुम्ही 1.5-2 इंच तुमच्या आवडीनुसार कितीही सोडू शकता आणि खाली एक बॉक्स तयार करून आपण गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। चला, आपण इथे गळ्याची मार्किंग करून झालेली आहे। तर आता इथे आपण गळा कट करून घेऊयात। तर आपण गळ्याची जशी मार्किंग केलेली आहे तर जशाच तशी इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। इथे सुरुवातीला वर आपण गोल गळ्याची मार्किंग केलेली आहे ती कट करून घेतलेली आहे आणि आता आपण ही मध्ये जी गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे ती कट करून घेऊया। तर बघा, इथे आपला गळा कट करून झालेला आहे आणि आता इथे आपण गळा ओपन करून बघूया। तर बघा, किती सुंदर असा गळा तयार झालेला आहे। तर आता इथे आपल्याला ब्लाऊजचा मेन कपडा घ्यायचा आहे आणि ब्लाऊजचा मेन कपडा आपल्याला इथे सरळ ठेवून घ्यायचा आहे। तर आपण ठेवताना इथे चेक करून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला इथे अस्तर ठेवून घ्यायचं आहे। अस्तर व्यवस्थित ठेवून घेऊन आपल्याला इथे शोल्डरला टाचपिन लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून कपडा घसरणार नाही आणि शिलाई मारायलाही सोपं जाईल। यासाठी टाचपिन लावणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला कमरेच्या साईडने एक कच्ची शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळ्याचा जो आकार आहे तिथे शिलाई टाकताना आपला गळा इकडे तिकडे जाणार नाही। त्यासाठी इथे कच्ची शिलाई एक टाकून घ्यायची आहे आणि आता खाली जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि बघा, इथे आता आपल्याला जो सेंटरमध्ये जो गळा आहे तिथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा, आपण जसा गळ्याचा आकार आहे तशीच इथे एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि जिथे कोण आहे तिथे आपल्याला मशीन थांबवून सुई खालीच ठेवायची आहे आणि टंचन उचलून आपल्याला ह्या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला दुसऱ्याही टोकावर याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। या पद्धतीने जर शिलाई मारली तर आपला गळ्याचा जो कोन आहे तो अगदी व्यवस्थित येतो आणि गळ्याचे जे काही कानेकोपरे आहेत ते व्यवस्थित आले तरच आपला गळा फिनिशिंग सहित तयार होतो। तर बघा मैत्रिणींनो, इथे गळ्याला पूर्ण शिलाई मारून झालेली आहे। आता इथे आपल्याला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर बघा, इथे अगदी हळूवारपणे आपल्याला मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। बघा, इथे कपडा कट करून झालेला आहे। लगेच आपल्याला इथे छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत। कट टाकताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आपल्याला शिलाईच्या बाहेर जेवढा कपडा आहे त्यावरच इथे कट टाकून घ्यायचा आहे। तर बघा, ह्या पद्धतीने आणि आता इथे टाचपिन काढून घ्यायच्या आहेत आणि खाली जी आपण कच्ची शिलाई टाकली होती तीही काढून घ्यायची आहे आणि असा मध्ये पूर्ण कपडा टाकून आपल्याला हा कपडा पलटवून घ्यायचा आहे। तर बघा मैत्रिणींनो, अगदी कमी वेळामध्ये होणारी ही डिझाईन आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ज्या मैत्रिणी नवीन असतील त्यांना सुद्धा सहज जमेल अशा सोप्या पद्धतीने सांगत आहे। तर बघा, इथे आता आपल्याला अस्तरचा आणि ब्लाऊजचा मेन कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि इथे
इथे आता वरच्या साईडचा जो गोल गळ्याचा आकार आहे तिथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, शिलाई मारताना एकसारखी मार्जिन ठेवूनच शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, इथे गळ्याला शिलाई मारून झालेली आहे आणि इथे थोडासा कपडा ओढला गेला आहे, ते व्यवस्थित करून घेते. आणि आता खाली लगेच कमरेच्या साईडने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना कपडा व्यवस्थित करून इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि लगेच आता इथे साईडनेही शिलाई टाकून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून झालं की एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर इथे आता अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे आता गळ्याच्या मध्येही जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता साईडचा कपडा कट करून झालेला आहे. आता गळ्याच्या मध्ये जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आणि गळ्याच्या मध्ये आपल्याला इथे छोटे छोटे कटही टाकून घ्यायचे आहेत. आणि बघा मैत्रिणींनो, इथे आपला फिनिशिंग सहित गळाही तयार झालेला आहे. तर या गळ्याला आपण अशी सुंदर अशी लटकनची लेस टाकून घेऊया. तर बघा, इथे फक्त आपल्याला वरच्या साईडनेच ही लेस टाकून घ्यायची आहे. तर लेस टाकताना आपलं टंचन हे त्या लेसवरून जाणार नाही किंवा मणी फुटणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. अगदी हळूवारपणे इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, आता इथे वर आपल्या गळ्याचा जो कोन आहे तर तिथे मशीन थांबवून घ्यायची आहे आणि सुई खाली तशीच ठेवून घ्यायची आहे. आणि फक्त आपल्याला टंचन उचलून घ्यायचं आहे आणि कपडा फिरवून लगेच आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने लेस लावल्याने आपला गळा जसा आहे तशीच लेस लावल्या जाते. गळ्याला फिनिशिंगसुद्धा छान येते. तर बघा, इथे आपली लेस लावून झालेली आहे. आता जी उरलेली लेस आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. तर आता ही खालच्या साईडने आपल्याला उरलेली लेस कट करून घ्यायची आहे. आणि तिथे मणी आहेत तिथे आपल्याला दोऱ्याने एक गाठ टाकून घ्यायची आहे, जेणेकरून मणी गळणार नाहीत यासाठी. आणि बघा मैत्रिणींनो, आपला फिनिशिंग सहित गळाही तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला कमरेच्या साईडने पट्टी लावून घ्यायची आहे. तर इथे 1.5 ते 2 इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे. एक साईडने आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यावर इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि इथे आता कमरेच्या साईडने ही पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे. तर बघा, एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. आणि आता इथे अस्तरच्याच म्हणजे आपल्याला ह्या पट्टीच्या साईडने एक दाब शिलाई टाकून घ्यायची आहे. तर दाब शिलाई दिल्याने आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते, त्यासाठी दाब शिलाई देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आता पूर्ण पट्टी दुमडून घ्यायची आहे आणि त्यावर एक शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपली फिनिशिंग सहित कमरेची पट्टी लावून झालेली आहे. आणि आता इथे आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे. तर टक्स टाकताना आपल्याला शोल्डरचा सेंटर पॉईंट घ्यायचा आहे किंवा आपण गळ्यापासून पुढे 4 इंचावर मार्किंग करायचे आहे आणि वर 4.5 ते 5 इंचावर मार्किंग करून टक्स टाकून घ्यायचे आहे. तर ही मार्किंग दोन्ही साईडने करून घ्यायची आहे, जेणेकरून दोन्ही साईडचे टक्स बरोबर येतील ह्यासाठी.
तर बघा इथे दोन्ही साईडने मार्किंग करून झालेली आहे. तर आता इथे आपण टक्स टाकून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, इथे दोन्हीही टक्स टाकून झालेले आहेत आणि फायनली आपली डिझाईनसुद्धा तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.